नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, करिअर अप अकॅडमीच्या आपल्या महाराष्ट्र सेटच्या या युनिटमध्ये युनिट नंबर 10 मध्ये मी प्रोफेसर स्नेहा मेंढे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आहे। आणि आपल्याला माहितीच आहे की आपला सेटचा परीक्षा जी आहे ती खूप जवळ आलेली आहे आणि कुठलाही विलंब न करता आपण लगेच आपल्या युनिट नंबर 10 हायर एज्युकेशन सिस्टीमला सुरुवात करूया। ठीक आहे। हायर एज्युकेशन सिस्टीम हा जो युनिट आहे, हा जो आपण पहिला युनिट बघितलेला होता टीचिंग ॲप्टिट्यूड, त्यासोबत थोडासा संलग्नित आहे आणि त्यातले काही जे पॉईंट्स आहेत जसं डिजिटल्स या मूक्स या प्रकारचे किंवा टीचिंग एड्स कशा वापरल्या जातात त्यांचाच थोडासा इंटरॅक्शन्स जो आहे किंवा इंटरलिंक जो आहे तो आपल्याला या हायर एज्युकेशन सिस्टीममध्ये बघायला मिळेल। तर चला कुठल्याही प्रकारचा विलंब न करता आपण लगेच आपल्या टॉपिकला सुरुवात करूया। ठीक आहे। युनिट नंबर 10 म्हणजेच आपला हायर एज्युकेशन सिस्टीममध्ये आपण काय काय बघणार आहोत तर इन्स्टिट्यूशनल ऑफ हायर लर्निंग अँड एज्युकेशन इन एन्शियंट इंडिया, प्राचीन काळामध्ये चालत आलेली जी आपली उच्च शिक्षण प्रणाली जी आहे ती कशा प्रकारची होती। वेद, यजुर्वेद, गुरुकुल, बुद्धिझम्स या प्रकारचे जे बरेचसे जे एन्शियंट प्राचीन काळामध्ये जे म्हणजे हायर एज्युकेशन हा नवीन नाही आहे तर प्राचीन काळापासून सुरू असलेली ही विद्या आहे। ठीक आहे। तर या इंट्रोडक्शन्समध्ये आपण याबद्दल बोलणार आहोत। नेक्स्ट आहे आपला इव्होल्युशन ऑफ हायर लर्निंग रिसर्च इन पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया, आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या उच्च शिक्षण प्रणालीमध्ये कशा प्रकारचे चेंजेस झालेत हे आपण या युनिटमध्ये बघणार आहोत। ओरिएंटल, कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल लर्निंग प्रोग्राम इन इंडियामध्ये कशा प्रकारे चालतं, त्याच प्रकारे प्रोफेशनल, टेक्निकल आणि स्किल बेस्ड एज्युकेशन्स कुठले कुठले आहेत आणि व्हॅल्यू एज्युकेशन आणि एन्व्हायरमेंटल एज्युकेशन्स का गरजेचं आहे। मूल्य शिक्षण, व्हॅल्यू एज्युकेशन्स म्हणजेच काय तर मूल्य शिक्षण। हायर एज्युकेशन्समध्ये जेव्हा आपण बघतोय त्यावेळेला आपल्याला आपले मूल्य शिक्षण असणे, एटिकेट्स असणे, काही समाजशील प्राणी असल्यामुळे समाजात वावरण्यासाठी आपल्याला या व्हॅल्यू एज्युकेशन्सचं आणि आपल्या पर्यावरणाशी निगडीत असलेले एज्युकेशन्स आपल्याला महत्त्वाचे आहेत। पॉलिसीज, गव्हर्नन्स आणि ॲडमिनिस्ट्रेशन्स कुठल्या प्रकारे कशा प्रकारे काम करतो, UGCचा रोल काय आहे, नॅक काय काम करतो, नॅक ॲक्रेडिटेशन्स कशासाठी महत्त्वाचे आहेत, हे सगळे मुद्दे आपण या 5ही पॉईंट्समध्ये बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। इन्स्टिट्यूशन ऑफ हायर लर्निंग अँड एज्युकेशन इन एन्शियंट इंडिया। ठीक आहे। जर आपण एन्शियंट इंडियामध्ये किंवा त्याच्याबद्दल जर विचार करत असतो तर 3rd सेंचुरीमध्ये, 3ऱ्या शतकामध्येच आपल्याला ही जो एन्शियंट इंडियाचा किंवा प्राचीन शिक्षण प्रणाली जी आहे ती सुरू झालेली होती। मोस्ट प्रोबेबली आपण बघतोय किंवा तुम्ही ऐकलं पण असेल की काही नाडी प्रशिक्षण असतात किंवा भोजपत्रावरती काही लिपी लिहिलेली जाते, तर त्यासाठी म्हणजे जो प्राचीन कालावधी जो होता शिक्षण प्रणालीचा, शिक्षणाचा, त्यावेळेला कशा प्रकारे, त्यावेळेला प्राचीन काळामध्ये 3rd सेंचुरीमध्ये तर आपल्या हातामध्ये पेन, पेन्सिल्स या गोष्टी नव्हत्या, पण प्राचीन शिक्षण प्रणालीमध्ये आपण कशा प्रकारचं यूज करत होतो, कधी सुरू झाली आहे ही 3rd सेंचुरीमध्ये सुरू झालेला आहे। आणि मोस्ट प्रोबेबली याच्यामध्ये पामच्या लीव्सवर किंवा झाडांच्या ज्या बार्क्स असतात त्यांच्यावरती रायटिंग ही यूज केली जायची। बऱ्याचशे जे फ्लावरिंग प्लांट्स असतात किंवा ज्या काही इंक स्प्रेड करणारे किंवा कलरिंग रिएजंट्स असलेले असे लीव्ह, फ्रूट्स जे असतात त्यांच्या थ्रू ती लिपी लिहिल्या जायची या लीव्सवर किंवा बार्क ऑफ द ट्रीजवरती। ठीक आहे। ज्या वेळेला आपण एज्युकेशन्सबद्दल बोलतो आणि आपण पहिल्या क्लासमध्ये पण बघितलेलं होतं टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये की फॉर्मल टीचिंग आणि इनफॉर्मल टीचिंग म्हणजे काय असते, तर या आपल्या एन्शियंट पद्धतीमध्ये पण फॉर्मल टीचिंग ॲज वेल ॲज अ इनफॉर्मल टीचिंग ही दोन्हीही शिक्षण प्रणाली आपल्याला इथे बघायला मिळत होती। मोस्ट प्रोबेबली जसं आजच्या कालावधीमध्ये आपल्याकडे क्लासरूम्स असतात, असं ऑनलाईन एक ॲप असतो किंवा स्टुडिओज असतात, तर एक्झॅक्टली एन्शियंट पिरियड्समध्ये आपल्याला एज्युकेशन पद्धती ही कुठे व्हायची। जर राजे महाराजे असायचे त्यांच्या घरी गुरुवर्य किंवा जे मोठे आचार्य आहेत ते त्यांच्या घरी जाऊन, त्यांच्या महालात जाऊन त्यांच्या मुलांना किंवा ती विद्या द्यायचे। त्यानंतर टेम्पल्समध्ये जे काही मंदिरं आहेत, मस्जिद आहेत, त्या ठिकाणी हा शिक्षण प्रणाली दिल्या जायचं। त्यानंतर त्याला पाठशाला आणि सोबतच आपण चाटुस्पाडीस पण म्हणतो। आणि द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की आपल्याला गुरुकुल पद्धती ही माहिती आहे। ठीक आहे। गुरुकुल पद्धतीमध्ये पण काय केलं जातं, गुरु आणि शिष्य हे एकाच ठिकाणी एकाच आवारात राहतात आणि त्यांचं एक सोशल इंटरॅक्शन्स जो आहे तो तिथे कुठल्याही प्रकारचा बायस निर्माण केला जात नाही। सो दॅट्स वाय वी हॅव टू ऑब्झर्व दॅट। ओके। त्याचप्रमाणे एन्शियंट पद्धतीमध्ये बऱ्याचदा आपण बघतो की खूप बरेचसे स्टुडंट्स जे आहेत ते विहारामध्ये पण थांबून
हायर एज्युकेशन किंवा हायर नॉलेज जो आहे तो गेन केला जाते. जर विहारबद्दल आपण बोलतोय दॅट मीन्स की हे बुद्धिझमबद्दल आपण बोलतोय. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपली जी इंडियन मायथॉलॉजिकल किंवा फिलॉसॉफिकल ट्रेडिशन्ससाठी आपला इंडियन अँशियंट एज्युकेशन जो आहे तो फंक्शनल रोल प्ले करतो. त्याच प्रकारे जर आपण विचार करत असेल की जेव्हा आपण आपल्या हायर लर्निंग आणि अँशियंट लर्निंगबद्दल जेव्हा विचार केला जातं हे 4 प्रिन्सिपल्सवरती डिपेंड करतं. कुठले 4 प्रिन्सिपल्स असतात? 4 प्रिन्सिपल्सलाच आपण वेदाज हे नाव पण दिल्या जाते. ठीक आहे. तर एक्झॅक्टली जर वेदाजबद्दल आपण जर बोलत असेल तर आपला ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशा डिफरंट 4 प्रकारचे वेद आणि या वेदच्या बरोबरीमध्ये आपण पुराणाजला पण मदत करतो. या सगळ्यांच्या मदतीने आपण आपला हायर एज्युकेशन जो आहे जो अँशियंट पिरियड प्राचीन काळामध्ये उच्च शिक्षण प्रणाली जी आहे ती आपण घेतल्या जात असे. ठीक आहे. ज्या वेळेला मी आपल्याला एज्युकेशन्सबद्दल बोलतेय किंवा आपण अँशियंट पिरियड्सबद्दल बोलतोय तर सगळ्यात मोठा कालावधी जो होता किंवा जो टाइम स्पॅन जो आपण बघितलेला आहे तो आहे आपला गुरुकुल पद्धतीचा. ठीक आहे. तर गुरुकुल पद्धती म्हणजेच एक्झॅक्टली काय? गुरुकुल्समध्ये काय केल्या जातात? एज्युकेशन इन अँशियंट इंडिया वॉज मोर आयडेंटिफाईड विथ द गुरुकुला सिस्टम्स. या गुरुकुला सिस्टम्समध्ये हिंदू स्कूल्स इन इंडिया रेसिडेन्शियल इन नेचर विथ शिष्य म्हणजेच स्टुडंट लिव्हिंग इन द सेम हाऊस विथ द गुरु ऑर द टीचर्स. आजच्या कालावधीमध्ये जर आपण म्हणत असेल तर पण हॉस्टेल ही पद्धती विचार केले जाते. पण हॉस्टेलमध्ये फक्त आणि फक्त आपण राहतो, त्या ठिकाणी रेसिडेन्स करतो, परंतु तिथे तुमचे लेक्चर्स होत नाहीत. पण अँशियंट पिरियड्समध्ये प्राचीन काळामध्ये प्राचीन भारतामध्ये जेव्हा ही उच्च शिक्षण प्रणाली जेव्हा डेव्हलप झालेली होती, मिथिला देशचे राजे म्हणजेच रामायण म्हणा किंवा महाभारत म्हणा म्हणजे कृष्ण राम यांच्या जेव्हा जो अँशियंट पिरियड जो होता त्या पिरियड्समध्ये आपण बघितलं आहे की ही गुरुकुल सिस्टीम जी आहे ही जास्तीत जास्त डेव्हलप झालेली आहे. गुरुकुल म्हणजेच काय? तर गुरु म्हणजेच टीचर. ठीक आहे. आपले आचार्य आणि कुल म्हणजेच त्या ठिकाणी. ठीक आहे. आचार्यांच्या सोबतच आपले जे शिष्य आहेत म्हणजे गुरु आणि शिष्य एकाच आवारामध्ये एकाच ठिकाणामध्ये हे दोघेही वास्तव करतात. द स्टुडंट्स लिव्ड टुगेदर इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर सोशल स्टँडिंग. ओके. एक प्रॉपर भान ठेवून सामाजिक भान ठेवून आपल्या शिक्षकांबद्दलचं एक रिस्पेक्ट राखून गुरु आणि शिष्य हे एकाच आवारामध्ये एकाच ठिकाणी राहतात. त्यालाच आपण गुरुकुल पद्धती पण म्हणतो. ज्या वेळेला आपण वैदिक एज्युकेशन्सबद्दल बोलतोय किंवा वैदिक एराबद्दल ज्या वेळेला आपण बोलतोय त्यावेळेला काही टीचिंग एड्स किंवा काही गोष्टींचे भान ठेवल्या जात होते किंवा काही रूल्स रेग्युलेशन्स फॉलो केल्या जायचे. तर वैदिक नॉलेज मध्ये एक्झॅक्टली कुठले भान असायला हवेत? द वैदिक knowledge was impacted the guru or the teacher to the people through the regulated and prescribed the pronunciations which the pupil would commit the memory having listened टू ऑल्टरनेटली. ठीक आहे. ज्याप्रमाणे आपण प्री एज्युकेशन प्रिपरेटरी फेज आणि त्यानंतर माध्यमिक फेज याबाबत ज्या क्षणी आपण बोलतोय ते सेम थिंग दॅट की या वेळेला आपण काही कीज ॲस्पेक्ट वैदिक एरामध्ये पण फॉलो केल्या जायचे. जसं जर आपण बघतोय की सगळ्यात पहिला जो ओरलचा जो पिरियड होता म्हणजे पहिली स्टेप जी होती या वैदिक पिरियडमध्ये ही ओरल म्हणजेच तोंडी परीक्षेची असायची आणि सेकंड फेज जी आहे ती आपल्याला चिंतनबद्दल शिकवल्या जायचं. म्हणजेच तुम्ही आधी तर त्याला ओरल तोंडी ते श्राव्य मार्गाने ते घ्या, त्याच्यानंतर तुम्ही त्याचं चिंतन करा आणि चिंतन केल्यानंतर मग तुम्ही त्याचं मनन करा. ठीक आहे. तर हे काही करिक्युलम्स होते जे वैदिक एज्युकेशन्समध्ये फॉलो केल्या जायचे. डिरेक्टली तुम्ही हा आता अभ्यास करायचा आहे आणि हीच पद्धती आपल्याला फॉलो करायची आहे हे असा कुठलाही प्रेशर किंवा बर्डन दिला जायचा नाही. तर वैदिक एज्युकेशन सिस्टम्समध्ये काय व्हायचं की प्रॉपर गुरु किंवा टीचर जे आहे टीचर्स आधी ओरल्स आणि ओरल्सच्या नंतर एक्झॅक्टली जो काही तुम्हाला शिकवत आहे त्यांचं चिंतन करून म्हणजे तुमचे ग्रास्पिंग पॉवर किती आहे, तुमचं मेमरी लेवल कसं आहे त्या अकॉर्डिंग आपण थिंकिंग लेवलवरती या बेसिसवरती हा करिक्युलम डिझाईन केला जायचा. मोस्ट प्रोबेबली त्यानंतर आपण जेव्हा बघतोय की एक्झॅक्टली आपल्याला वैदिक सिस्टीमबद्दल कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स कशा प्रकारे येऊ शकतात. ठीक आहे. हा आपण जो बोलतोय हा अँशियंट पिरियड आहे. अँशियंट इंडियन हायर एज्युकेशनची सिस्टीम आहे आणि याच्यावरती मोस्ट प्रोबेबली 1 ते 2 आतापर्यंत 2 ते 3 क्वेश्चन्स आलेले आहेत. आणि याच्यावरची क्वेश्चन्स कसे असतात की गुरुकुलमध्ये राहण्याची पद्धती काय आहेत किंवा गुरुकुलमध्ये आचार्य आणि स्टुडंट्स एकत्र राहतात का, येस ऑर नो, किंवा मग जर वैदिक पिरियड जर
आहे तर वैदिक पिरियडमध्ये जर वासू म्हणजे एखाद्या मुलाची ॲडमिशन जी आहे किंवा तो जो मुलगा आहे हा वयाच्या 8व्या वर्षी त्याला तिथे एंटर्ड करण्याची प्रोसेस मिळाली असते आणि 8व्या वर्षापासून 12व्या वर्षापर्यंत जेव्हापर्यंत 12 इयर्सपर्यंत जेव्हा तो शिकतोय, 12 वर्षाचा जेव्हा कालावधी जातो त्या वेळेमध्ये तो वासू ही डिग्री कमवतो आणि त्याच्या पुढे जर तो जातो आहे तर दॅट मीन्स की तो आचार्य म्हणून नमूद केला जातं. तर त्या प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला या एराजमधून किंवा या अँशियंट एरामधून आपल्याला मिळतात. तर आपण बघूयात की याच्यावर कशा प्रकारचा क्वेश्चन्स आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे, जून 2020ला हा क्वेश्चन विचारलेला होता. टू रिसीव द डिग्री वासू लर्नर वॉज एक्सपेक्टेड टू लर्न मिनिमम हाऊ मेनी इयर्स इन द गुरुकुल. ठीक आहे, गुरुकुलमध्ये एखादी विद्यार्थी किती वर्ष राहील म्हणजेच त्याला वासू ही डिग्री प्रदान केल्या जाते. तर याचा आन्सर आपण जर बघतोय 8व्या वर्षाला जो आहे त्याला ॲडमिशन्स मिळणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि 12व्या वर्षी जो आहे 12 वर्ष पूर्ण त्याला त्या गुरुकुलमध्ये राहावं लागेल. त्यावेळेला जेव्हा तो 12 वर्षाचा कालावधी संपला की तेव्हा त्याला ही वासू ही डिग्री जी आहे ती प्रदान केली जाईल. 24व्या वर्षापर्यंत जर तो तिथे राहतोय तर इथे त्याला आचार्य या डिग्रीने त्याला संबोधित केला जातो. त्यामुळे आपल्याला काय विचारलेलं आहे, आपल्याला विचारलेलं आहे वासू लर्नरबद्दल. तर वासू लर्नरसाठी आपला आन्सर काय असणार आहे, मिनिमम 12 इयर्स, मिनिमम 12 वर्ष राहणं त्याला गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच प्रकारे एक दुसरा आपण एक क्वेश्चन बघतोय की टेक्निकल अँड सायंटिफिक एज्युकेशन वॉज गिवन इन द. ठीक आहे, अजून तरी आपण बुद्धिस्ट सिस्टीम काय आहे एज्युकेशनची, इस्लामिक सिस्टीम काय आहे एज्युकेशन्सची याच्याबद्दल बोललेलो नाहीत, पण तरीही तत्पूर्वी मी तुम्हाला हा क्वेश्चन्स एकदा आपण डिस्कस करूया कारण हा वैदिक सिस्टीमवरती पण डिस्कस केला जातो. ठीक आहे, जर आपण गुरुकुलबद्दल बोलतोय, आपण वैदिक सिस्टीमबद्दल बोलतोय, जर तुम्हाला आठवत असेल द्रोणाचार्य किंवा आपले श्रीराम किंवा अर्जुन हे जर तुम्हाला आठवत असेल तर आपल्या वैदिक सिस्टीममध्ये आपल्याला आचार्य मेडिसिनल्स म्हणजेच जर एखाद्या व्यक्ती इंज्युअर्ड जर झालं असेल तर कुठल्या प्रकारचे आयुर्वेदामध्ये कुठल्या मेडिसिन्स कुठले झाडपत्ती असे आहेत की ज्यांचा वापर करून आपण ॲज अ म्हणजे शल्यचिकित्सालय म्हणून पण एज्युकेशन्स ते आपल्याला द्यायचे गुरुवर्य. त्याचप्रमाणे सोशल जो ज्ञान आहे तो आपल्याला शिकवला जायचं. आणि तिसरा म्हणजेच की तुमची धनुर्विद्या म्हणजे बऱ्यापैकी जर वैदिक एज्युकेशन्स आपण जर लक्षात ठेवत असेल तर द्रोणाचार्य, अर्जुन आणि अशा प्रकारचे राम, कृष्ण या प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्ही थोडंसं लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की गुरुकुल पद्धती आणि गुरुकुल पद्धतीच्या सोबत आपण कशा प्रकारचा ज्ञान आपल्याला मिळतोय. ठीक आहे, तर इथे टेक्निकल आणि सायंटिफिक एज्युकेशन वॉज गिवन इन. तर मोस्ट प्रोबेबली मी तुम्हाला इथे शिकवते की वैदिक सिस्टीम ऑफ एज्युकेशन्समध्ये आपण या टेक्निकल ॲज वेल ॲज टेक्निकल म्हणजेच तुमची धनुर्विद्या आणि सायंटिफिक म्हणजेच तुम्हाला देण्यात येणारे शल्यचिकित्सक म्हणजेच मेडिसिनल नॉलेज. ओके, तर म्हणजेच झाडपत्ती किंवा आयुर्वेदाबद्दल मिळण्यात येणारा तुमचा नॉलेज हे टेक्निकल आणि सायंटिफिक एज्युकेशन जे आहे हे आपल्याला वैदिक सिस्टीम ऑफ एज्युकेशन्समध्ये दिलं जातं. ठीक आहे, प्री वैदिक सिस्टीम ऑफ एज्युकेशन्समध्ये आपल्याला अशा प्रकारचा कुठलाही धनुर्विद्या किंवा आपल्याला आयुर्वेदाबद्दल नॉलेज दिल्या जात नाही. याच्यामध्ये वेद पुराण काय असतात फक्त आणि फक्त त्याचाच ज्ञान दिला जातो. बुद्धिस्ट सिस्टीम ऑफ एज्युकेशन्समध्ये यस ऑफकोर्स टेक्निकल सायंटिफिक एज्युकेशन्स तर असतोच पण मोस्ट प्रोबेबली याच्यामध्ये रिच्युअल्स किंवा प्युरिटी ऑफ कॅरेक्टर्स काय आहेत किंवा आपण एक मॉन्क म्हणजेच भिक्षुक कसे तयार होतात आणि भिक्षुकांच्या सोबत त्यांची जी प्रणाली आहे शिक्षण प्रणाली ही कशा प्रकारे फॉलो केली जाते ही बुद्धिस्ट सिस्टीममध्ये आपल्याला शिकवलं जाते. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला कन्फ्युजन असं होऊ शकतो की बुद्धिस्ट सिस्टीम ऑफ एज्युकेशन्समध्ये तर बुद्धिस्ट एज्युकेशन सिस्टीममध्ये आपल्याला टेक्निकल आणि सायंटिफिक एज्युकेशन जो आहे प्रॉपर टेक्निकल आणि सायंटिफिक एज्युकेशन्स हा ज्ञान दिला जात नाही. याच्या व्यतिरिक्त आपल्याला बाकीचे ज्ञान यातमध्ये मिळाले जातात. ज्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आलेल्या आहेत तक्षशिला, नालंदा, आपली मिथिला ह्या सगळ्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत या सगळ्या युनिव्हर्सिटीज बुद्धिस्ट सिस्टीम ऑफ एज्युकेशन्सवर डिपेंड करतात. ठीक आहे, आणि इस्लामिक सिस्टीम ऑफ एज्युकेशन ही जी इस्लामिक सिस्टीम ऑफ एज्युकेशन जी आहे ही प्राचीन कालीन नाही तर ही मध्ययुगीन कालामध्ये आलेला आहे आणि याच्यामध्ये मोस्ट प्रोबेबली इस्लामिक सिस्टीम ऑफ एज्युकेशन्स आहे म्हणजेच औरंगजेबाच्या कालावधीमध्ये किंवा मुघलांची सत्ता जेव्हा आपल्या राज्यावर होती त्यावेळेसचा हा जो कालावधी आहे तर याच्यामध्ये बऱ्याचपैकी कुराण म्हणजेच रिच्युअल्स किंवा
धर्मांतराबद्दलच याच्यामध्ये जास्तीत जास्त दिलं जातं. इथे ओव्हरऑल तुमचं पूर्ण टेक्निकल सोशल सगळा नॉलेज इथे गेन केल्या जात नाही. तर इथे फक्त आणि फक्त मॅक्सिमम इथे रिच्युअल्सच्या बाबतीत धर्माच्या बाबतीतच शिकवल्या जात होतं. त्याच्यामुळे हा आन्सर तर आपला अजिबात नसणार आहे. बुद्धिस्ट सिस्टम ऑफ एज्युकेशनमध्ये आपलं कन्फ्युजन होऊ शकतो, परंतु जेव्हा आपण टेक्निकल आणि सायंटिफिक एज्युकेशन्सबद्दल बोलतो त्यावेळेला हे लक्षात ठेवायचं की दिस इज अ वैदिक एज्युकेशनल सिस्टम. कारण वेदाजमध्येच आपल्याला मोस्ट प्रोबेबली आपल्याला शल्यचिकित्सक म्हणजेच आपल्याला मेडिकल नॉलेज आणि सोबतच आपली आर्चरी धनुर्विद्या अशा प्रकारचा टेक्निकल नॉलेज जो आहे तो दोन्हीही आपल्याला मिळाला जातो. ठीक आहे. त्याच नंतर आपण बघूया, आपण आतापर्यंत काय बघितलं की आपण बघितलं की गुरुकुल सिस्टीम काय आहे, वैदिक एरा काय असतो, कशा प्रकारे वैदिक एरामध्ये इंटरॅक्शन्स केलं जातं. नाव वी हॅव टू मूव्हिंग ऑन द बुद्धिस्ट एरा. ठीक आहे. जर आपण बुद्धिस्ट एराबद्दल जर बोलत असेल तर 2000 वर्षापूर्वीचा कालावधी हा आहे आणि इथे आपल्याला प्युरिटी ऑफ द कॅरेक्टर्स या पिरियड्समध्ये हे या प्रकारचं एज्युकेशन दिलं जाते. तुम्ही बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की बुद्धिझम म्हणजेच एक्झॅक्टली काय, तर तिथे आपल्याला विपश्यना शिकवलेलं जाते. विपश्यनामध्ये म्हणजेच काय की तुमच्या आतमध्ये असलेले जेवढेही वाईट गोष्टी आहेत किंवा त्याच्यावरती कंट्रोल तुम्ही कसं करणार, प्युरिटी तुमच्यामध्ये कशी आणणार, म्हणजे वाईट गोष्टींचा ह्रास कसा होऊ शकतो आणि चांगल्या गोष्टींना तुम्ही कसं कन्झर्व करू शकता याबद्दल आपल्याला या एरामध्ये शिकवलं जातं. या एरामध्ये आपल्याला शिकवलेलं जातं त्यावेळेला मोस्ट प्रोबेबली आचार्य असतात. आचार्य हे आपल्या स्टुडंट्सलाच म्हणजे बऱ्यापैकी इथे जो कालावधी आहे बुद्धिझम कालावधी जो आहे हा सगळ्यात मोठा कालावधी होता आपल्या अँशियंट एरामध्ये. आणि त्याचप्रकारे याच्यामध्ये बरेचसा आपण बघितलेलं आहे की जो नॉलेज आहे यात टिपिकल बुद्धिझम म्हणजे बुद्धिस्ट एरा म्हणजेच काय, तर यामध्ये तुमचं वेदाजला पण घेतलेलं आहे, यजुर्वेद, सामवेद. ठीक आहे. त्याच प्रकारे बराचसा नॉलेज जो आहे तो गेन केलेला आहे आणि कधीही कुठल्याही गोष्टीसाठी हार मानायची नाही हे आपल्याला इथे या वेदाच्या थ्रू शिकवलेलं आहे. त्याचप्रमाणे आपला अथर्ववेद हा यामध्ये इन्क्ल्यूड केलेला नाही. बऱ्यापैकी आपला सामवेद, यजुर्वेद मधल्या गोष्टी ग्रास्प केलेल्या आहेत, एक्वायर केलेल्या आहेत बुद्धिस्ट एरामध्ये. तर याची आपण एक्झॅक्टली बघूयात की बुद्धिस्ट एरामध्ये नेमकं कशा प्रकारचं आचरण असणं गरजेचं आहे किंवा बुद्धिस्ट एरामध्ये प्युरिटी ऑफ द कॅरेक्टर्समध्ये एक्झॅक्टली काय शिकवल्या जाते. बुद्धिस्ट एराचे रूल्स आणि रेग्युलेशन्स जे आहेत हे थोडेसे स्ट्रिक्ट होते. म्हणजे तुम्हाला त्या विहारामध्येच जो एक स्थान दिलेलं आहे त्या स्थानावरच तुम्हाला तिथे वास्तव्य करायचं आहे आणि वास्तव्य करून तिचे पूर्ण आचरण दिलेले आहेत की कुणाशीही बोलायचं नाही, फार बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाही, क्षमाशील या गोष्टी पालन करायच्या. त्यागाची भावना काय असते, एक भिक्षुकांचं जीवन कशा प्रकारचा असतो, खूप जास्ती ग्रीडीनेस किंवा लालच असेल तर ते कसं नाही करायचं, या सगळ्या गोष्टींना मध्यवर्ती नजर ठेवून आपण या गोष्टी शिकल्या जातात या एरामध्ये. ठीक आहे. तर यामध्ये आपण बघितलं आहे की मेनी monasteries, viharas were set up for the monk and the nun to mediate, debate and discuss with the learned for their quest knowledge during this periods. ओके. कुठेही जर आपण बघतो आहे की या एरामध्ये बुद्धिस्ट एरामध्ये जर आपण बघतोय की आपल्याला त्या विहारामध्येच थांबून म्हणजे आज कोणीतरी आपल्या मनात आलंय म्हणून आपण आज क्लासला आलोय किंवा नाही केलं अशा प्रकारचं आचरण आपल्याला बुद्धिस्ट एरामध्ये नाही चालायचं. बुद्धिस्ट एरामधले रूल्स आणि रेग्युलेशन्स खूप स्ट्रिक्ट होते. म्हणजे प्रतिपदाला जर तुमचं ॲडमिशन झालं तर ते पौर्णिमापर्यंतचा सेशन चालायचा आणि तो सेशन्स जर ॲडव्हान्स सेशन्स असेल किंवा अजून उच्च शिक्षण प्रणाली जर असेल तर त्यामध्ये खूप जास्ती स्ट्रिक्टनेस फॉलो केल्या जायचा आणि त्याच्यामुळेच प्युरिटी ऑफ द कॅरेक्टर्सबद्दल आपण बऱ्यापैकी बोलू शकतो. बुद्धिझम सेंटर तक्षशिला वॉज नोटेबल. इट माइट बी कॉल्ड अ स्पिरिच्युअल कॅपिटल ऑफ इंडिया ऑफ द टाइम. ठीक आहे. जर बुद्धिझमबद्दल आपण बोलतोय आणि सगळ्यात मोठा एरा जो आहे हा बुद्धिस्ट एरा होता. हा फक्त नाही आपल्यापुरती मर्यादित होतं तर इंटरनॅशनली म्हणजे चायना, बर्मा जो आज म्यानमार झालेला आहे, नेपाळ, भूतान या सगळ्या लिंक्ड एरियाला तो लिंक्ड करणारा होता. ठीक आहे. तर त्या प्रकारे आपण बघूयात की जर आपण प्राचीन विश्वविद्यालयाबद्दल बोलत असेल आणि बुद्धिझमबद्दल बोलत असेल किंवा बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीजबद्दल जर बोलत असेल तर आपल्या तक्षशिला, नालंदा, वल्लभी आणि विक्रमशिला या प्राचीन विश्वविद्यालय जे आहेत या बुद्धिस्ट एज्युकेशनल सिस्टीम्सला फॉलो करत होत्या. ठीक आहे. तर आपण आता बघूया की एक्झॅक्टली अँशियंट पिरियड्समध्ये जो तक्षशिला जो पहिला आपला युनिव्हर्सिटी जो सगळ्यात मेजर युनिव्हर्सिटी आहे
त्या तक्षशिला युनिव्हर्सिटीमध्ये एक्झॅक्टली कुठले असे पॉईंट्स आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, हे जो आहे तक्षशिला, नालंदा या प्राचीन पिरियडमधले यावरचे क्वेश्चन्स आपल्याला येऊ शकतात की जर आपण तक्षशिला आहे तर त्याचा एरा काय होता, कुठल्या प्रकारचे ज्ञान किंवा कुठल्या प्रकारचे एज्युकेशनल सिस्टीम तिथे फॉलो केल्या जायची. ठीक आहे, तर आपण जर बघत असेल की जर तक्षशिला युनिव्हर्सिटीबद्दल आपण जर बोलत असेल किंवा सर इथे आपण लक्षात ठेवूया की बीइंग सिच्युएटेड ॲट अ डिस्टन्स 20 miles इन द वेस्ट ऑफ द रावलपिंडी. ओके, अँड तक्षशिला वॉज द कॅपिटल ऑफ द गंधार किंगडम. कुठला हा कॅपिटल आहे? गंधार किंगडमचा. मोस्ट प्रॉबेबली अकॉर्डिंग टू द वाल्मिकी रामायणा, प्रिन्स 36 भारत फाउंडेड दिस सिटी अँड अपॉइंटेड हिज सन तक्ष ॲज अ रूलर ऑफ द टेरिटरी. ठीक आहे, म्हणून याच्या ऑनरमध्ये आपल्याला ही जी युनिव्हर्सिटी आहे हिचं नाव तक्षशिला ठेवण्यात आलेला होता. ठीक आहे, तक्षशिला वॉज अन एन्शियंट इंडियन सिटी. कुठे लोकेटेड आहे? आज भारताच्या हा नॉर्थ वेस्टर्न पाकिस्तानमध्ये आपल्याला ही तक्षशिला युनिव्हर्सिटी जी आहे ती आपल्याला दिसायला लागते. इट इज अन इम्पॉर्टंट आर्किओलॉजिकल साइट्स. द युनेस्को डिक्लेअर्ड दॅट इट्स अ वर्ल्ड हेरिटेज साईट इन 1980. याला 1980मध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट्स असं डिनोट केल्या गेलेलं आहे. ठीक आहे, जर आपण बघतोय मोस्ट प्रोबेबली तर मिड 19th सेंचुरीमध्ये या इथे इट्स फेम रेस्टेड अ युनिव्हर्सिटी वेअर चाणक्य इज सेड टू हॅव कंपोज्ड हिज अर्थशास्त्र. आर्किओलॉजिस्ट अलेक्झांडर कनिंगम डिस्कवर्ड इट्स रीन्स इन द मिड 19th सेंचुरी. यावेळेला इथे अर्थशास्त्र आणि आर्किओलॉजिस्ट अलेक्झांडर्स यांनी मिड 19th सेंचुरीमध्ये तक्षशिला युनिव्हर्सिटीजबद्दल बरंचसं व्याख्यान केलेले आहेत. तर यावर जर आपल्याला क्वेश्चन्स विचारलं असेल, यामध्ये आपल्याला तक्षशिला आणि वाल्मिकीबद्दल जर आपण बघत असेल इथे वाल्मिकी रामायणा वगैरे, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की इथे आर्किओलॉजी त्याचबरोबर आर्किओलॉजीच्या बरोबर तुम्हाला दिलेलं आहे की इथे अर्थशास्त्र म्हणजे तुमचं इकॉनॉमिक्सबद्दल पण शिकवलेलं आहे आणि तुम्हाला तुमच्या आर्किओलॉजिस्टचं ज्ञान पण इथे प्रोव्हाइड केलेलंच आहे. ठीक आहे, तर जर आपण तक्षशिला या युनिव्हर्सिटीजबद्दल जर बोलत असेल तर आपल्याला एक क्वेश्चन्स दिलेला आहे. यामध्ये तुमचा कन्फ्युजन्स दोन गोष्टीमध्ये होऊ शकतो. विच ऑफ द फॉलोइंग युनिव्हर्सिटी वॉज अ सेंटर ऑफ मिलिटरी एज्युकेशन ड्युरिंग द वैदिक पिरियड. ठीक आहे, तर यामध्ये तुमचा कन्फ्युजन असं होऊ शकतो. जर आता आपण नालंदा युनिव्हर्सिटीबद्दल जर बोलत असेल तर नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला स्पष्ट दिलेलं आहे की इथे मेडिकल किंवा आर्किओलॉजिकल किंवा अशा प्रकारचे ज्ञान आपल्याला या युनिव्हर्सिटीमध्ये दिल्या जातात. पण तुम्हाला काय विचारलेलं आहे? वैदिक पिरियड विचारलेला आहे आणि सेंटर ऑफ मिलिटरी विचारलेली आहे. वैदिक पिरियड आणि सेंटर ऑफ मिलिटरी एज्युकेशन्स. तर मग हे आपल्याला कुठली युनिव्हर्सिटी प्रोव्हाइड करत असते? तर याचा आन्सर जो आहे आपल्याला इथे कळून चुकतं की दिस इज कॉल्ड ॲज अ तक्षशिला. ठीक आहे, कारण तक्षशिला युनिव्हर्सिटी ही जी आहे ही वैदिक पिरियड्सला इन्क्लुडेड आहे आणि त्यातल्या त्यात रामायणामध्ये किंवा वाल्मिकी ऋषींनी द्रोणाचार्यांनी यामध्ये काय केलेलं आहे की फक्त आणि फक्त वेदाचं ज्ञान नाही तर तुम्हाला टेक्निकल ॲज वेल ॲज द सायंटिफिकल दोन्हीही नॉलेज इथे प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यामुळे जर इथे आर्चरीबद्दल आपण धनुर्विद्याबद्दल जर बोलत असेल दॅट मीन्स की इट इज अ सेंटर ऑफ अ मिलिटरी एज्युकेशन्स ड्युरिंग द वैदिक पिरियड. सो डोंट कन्फ्यूज, इथे कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. नालंदामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतो, परंतु आपल्याला काय विचारलेलं आहे? हा वैदिक पिरियडबद्दल विचारलेला आहे आणि मिलिटरी एज्युकेशन्स विचारलेलं आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला मिलिटरी एज्युकेशन्स वैदिक पिरियडमध्ये तक्षशिला युनिव्हर्सिटी ही फॉलो करत असते. सो दॅट्स वाय युअर आन्सर इज अ तक्षशिला. ओके, नाव वी हॅव टू मुव्हिंग ऑन द नेक्स्ट युनिव्हर्सिटी किंवा दुसरी शिक्षण प्रणाली काय आहे ती आहे नालंदा. ठीक आहे, आपण जेव्हा तक्षशिलाबद्दल बोलल्या गेलो तेव्हा आपल्याला ते 20 miles असं लक्षात आलेलं होतं. आता नाव आपण वी हॅव टू मुव्हिंग ऑन द नालंदा. नालंदा हा सेकंड पार्ट आहे आपल्या बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीचं किंवा बुद्धिझम शिक्षण प्रणालीचं. ठीक आहे, इन द प्रोव्हिन्स ऑफ द बिहार सिच्युएटेड ॲट अ डिस्टन्स ऑफ द 40 miles साऊथ वेस्ट ऑफ मॉडर्न पटना अँड 7 miles नॉर्थ ऑन अ राजगिरा. नालंदा वॉज अ फेमस कल्चरल अँड एज्युकेशनल सेंटर फॉर द नॉर्दर्न इंडिया. तुम्हाला लक्षात आलं असेल की नालंदा काय आहे? एज्युकेशनल फेमस फॉर कल्चरल अँड द एज्युकेशनल सेंटर ऑफ द नॉर्दर्न इंडिया. हे कुठे आहे? बिहारमध्ये आहे, बिहार पटना. ठीक आहे, नाव आता इथे आपल्याला कशा प्रकारचा एज्युकेशन दिला जातो? नालंदा वॉज द एन्शियंट सेंटर ऑफ हायर लर्निंग इन बिहार फ्रॉम 427 billion years ago to 1197 century years ago.
It was dedicated to Buddhist study, but it also taught fine art, medicine, mathematics, ॲस्ट्रॉनॉमी, पॉलिटिक्स अँड द आर्ट ऑफ द वॉर. या एका शब्दाने आपण जो आत्ताचा क्वेश्चन जो डिस्कस केला त्यामध्ये तुमचा कन्फ्युजन होऊ शकते. आपल्याला मिलिटरी आठवतंय, वॉर आठवतंय, परंतु कन्फ्युज्ड व्हायचं नाही. तर इथे येस ऑफकोर्स आपल्याला मिलिटरीचं एज्युकेशन दिलं जातोय. इथे आपल्याला ही जी नालंदा युनिव्हर्सिटी आहे ही पूर्ण फुल ऑफ द कल्चरनी भरलेलं आहे. त्याच्यामुळेच इथे आपल्याला कल्चरशी रिलेटेड आपल्याला फाईन आर्ट, आपल्याला शल्यचिकित्सक म्हणजेच मेडिसिन्स, आपल्याला मॅथमॅटिक्स, ॲस्ट्रॉनॉमी, पॉलिटिक्स आणि आर्ट ऑफ द वॉर हे या सगळ्या गोष्टी या नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये शिकवल्या जातात. पण त्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं होतं की वैदिक पिरियडमध्ये कुठली मिलिटरी एज्युकेशन आहे, कुठली अशी युनिव्हर्सिटी आहे जी मिलिटरी एज्युकेशन्सला प्रोव्हाइड करतं. तर तो त्यामुळे आपण त्याचा आन्सर काय दिलेला आहे, तक्षशिला. सो मला असं वाटतं की तुमचा कन्फ्युजन जो आहे तो आता दूर झालेला असेल की नालंदा का नाही आणि तक्षशिला का. ठीक आहे. त्याच प्रकारे आपण ज्या वेळेला नालंदा युनिव्हर्सिटीजबद्दल बोलतोय तर अराउंड 700 years between the 5th and 12th century, Nalanda was a center of the Buddhist study in the ancient world. It is said that a great fire wiped out the library over a 9 million manuscript and at the beginning of the 12th century. हे 12व्या शतकाचं काय होतं, बिगिनिंग होतं. मोस्ट प्रोबेबली मी आत्ताच आपण बोललेलो आहे की आपल्याला फाईन आर्टबद्दल, आपल्याला आर्ट ऑफ द वॉरबद्दल किंवा आपल्याला मॅथमॅटिक्सबद्दल, पॉलिटिक्सबद्दल सगळ्या प्रकारचा सर्वांगीण विकास जो आहे तो आपल्याला नालंदा युनिव्हर्सिटी किंवा या बुद्धिस्ट एज्युकेशन सिस्टीमच्या थ्रू आपल्याला मिळत होतं. त्याचबरोबर पण ही जी नालंदा युनिव्हर्सिटी जी आहेत एक मोहम्मदीन कॉन्क्युअर नेम ज्यांचं नाव आहे बख्तियार खिलजी हे आलेले होते आणि यांच्या थ्रू यांनी काय केलं की आपली जी 12th सेंचुरीमध्ये जी आपली ही युनिव्हर्सिटी आहे नालंदा युनिव्हर्सिटी, इवन दॅट याच्याच बरोबर जी दुसरी युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीला पण या खिलजीनी डिस्ट्रॉय केलं. त्यांनी त्याचा सर्वनाश केला आणि बरेचसे जे आपले मॉन्क होते, बरेचसे जे आपले साधक होते, बरेचसे जे आपले भिक्षू होते आणि जे आपले विद्यार्थी होते त्यांना खूप वाईट पद्धतीने त्यांनी आपल्या या युनिव्हर्सिटीला डिस्ट्रॉय केलं. सो दॅट्स वाय वी हॅव टू ऑब्झर्व दॅट की त्याचप्रमाणे अ हिस्टोरियन राइट्स द युनिव्हर्सिटी ऑफ द नालंदा वॉज द एज्युकेशनल सेंटर ऑफ इंटरनॅशनल मॉरल कंपॅरेबल इन द universalism. It is thought the wide range of the studies, the international character of its community to the greatest universities of modern type like ऑक्सफर्ड, कॅम्ब्रिज, पॅरिस अँड द हार्वर्ड युनिव्हर्सिटी. म्हणजेच आपले जेवढ्याही या सगळ्या इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज ज्या आहेत मॉडर्न टाईमच्या या सगळ्या आपल्या नालंदा युनिव्हर्सिटीच्या बुद्धिस्ट एज्युकेशन सिस्टीम्सला फॉलो करत असतात. हे झाली आपली दुसरी सिस्टीम. तिसरी सिस्टीम जी आहे एज्युकेशनची प्राचीन एज्युकेशन सिस्टीम तिलाच आपण वल्लभी म्हणतो. ठीक आहे. वल्लभी जी आहे ही आता आपण जसं जसं पुढे जात जाणार तसा तसा आपला एरा जो आहे तो कमी होत जाणार. ठीक आहे. या वल्लभीमध्ये पण आपण मोस्ट प्रोबेबली ही सिस्टीम जी आहे ही पण बुद्धिस्ट पिरियडलाच इस्टॅब्लिश केलेलं आहे आणि हे मैत्रका नावाचे जे राजे होते, किंग होते, या एरामध्ये आपण ही सिस्टीम बघितलेली आहे. मोस्ट प्रोबेबली यावाल्या वल्लभी सिस्टीम्समध्ये आपण काय काय कशा प्रकारचं एज्युकेशन सिस्टीम फॉलो केल्या जाते. बराचसा जो आपल्या नालंदाचे जे युनिव्हर्सिटीला जे फॉलो केल्या जातात किंवा नालंदाची जी एज्युकेशन प्रणाली आहे तीच एज्युकेशन प्रणाली किंवा नालंदाचाच एक छोटासा पार्ट म्हणून आपण वल्लभीला डिनोट केल्या जातो. बऱ्याचदा इथे ट्रेनिंग रिलेटेड जे आहेत जे सब्जेक्ट्स आहेत त्या ट्रेनिंग रिलेटेड सब्जेक्ट्सला आपण इथे बघतो. त्याच प्रकारे बऱ्याचदा हाय क्वालिटी ऑफ द एज्युकेशन ग्रॅज्युएट्स ऑफ दिस युनिव्हर्सिटी वेर जनरली ऑफर्ड हायर पोस्ट. ओके. ट्रेनिंग रिलेटेड किंवा टेक्निकल एज्युकेशन्सबद्दलचा जो पार्ट आहे हा वल्लभी युनिव्हर्सिटीमध्ये घेतला जातो. चौथा पार्ट जो मी तुम्हाला बोलले होते की नालंदामध्ये जसा खिलजी आलेला होता आणि खिलजीनी सगळं डिस्ट्रॉय केलं त्याच प्रकारे विक्रमशिला नावाची आपली चौथी युनिव्हर्सिटी आहे आणि या विक्रमशिला बद्दल पण त्या खिलजीनीच आपल्याला आपली युनिव्हर्सिटी जी आहे ती डिस्ट्रॉय केलेली आहे. जर आपण बघितलो तर विक्रमशिलामध्ये विहारा ऑफ द विक्रमशिला वॉज एस्टॅब्लिश बाय द फेमस एम्परर. कोण होते ते एम्परर? धर्मपाल. पाल डेन्सिटी इन द 8th century इन नॉर्दर्न मगध. ठीक आहे. ब्युटिफुल हिल ऑन द बँक ऑफ द रिव्हर गंगाज.
ही जी युनिव्हर्सिटी आहे विक्रमशिला, यामध्ये जे आपण बघितलेले विहार आहेत, या विहारामध्ये सगळ्यात जास्त आणि स्ट्रॉंगली आपली एज्युकेशन सिस्टीम रन होत होती आणि ही रिव्हर ऑफ गंगासच्या पायथ्याशी आपल्याला ही युनिव्हर्सिटी पाहायला मिळते. ज्या वेळेला आपण बघतोय की विक्रमशिलामध्ये 108 स्कॉलर्स टीचर्स इन्चार्ज आहेत ते अपॉइंट केलेले आहेत. बऱ्याचदा इथे आपण बघतो की डिफरंट मंदिराचे जे आचार्य आहेत ते आचार्यांच्या थ्रू इथे नॉलेज प्रोव्हाइड केलं जातं आणि 6 ॲडिशनल पंडित वे आर ऑल्सो अपॉइंटेड फॉर जनरल मॅनेजमेंट्स. ठीक आहे. त्याचबरोबर 144 परमनंट स्कॉलर्स या युनिव्हर्सिटीमध्ये आहेत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की इथे किती मोठा ज्ञानाचा भंडार आपल्याला विक्रमशिला युनिव्हर्सिटीमध्ये पाहायला मिळत होता 8th सेंचुरीमध्ये. पण इथे जसं आपण बघितलं की या युनिव्हर्सिटीमध्ये मोस्ट प्रोबेबली ग्रामर हा पहिल्यांदा इंट्रोड्यूस झालेला होता की व्याकरण, शब्दांची फोड कशी करायची, शब्दांची संगत कशी साधली जायची, व्याकरणबद्दल आपले लॉजिक्स कसे आहेत, फिलॉसॉफीबद्दल, लिटरेचरच्या सोबतच इथे तंत्रविद्या आणि मंत्रविद्या, थोडंसं कर्मकांडबद्दल पण म्हणजे आपल्या रिच्युअल्सला फॉलो करत इथे शिकवल्या जायचं. कशा प्रकारचा ज्ञान आपल्याला मिळायचा, आपल्याला इथे व्याकरण, शब्दांची संगत कशी साधायची, एकमेकांशी शब्द संलग्नित कसे करायचे, लॉजिक, तुमची फिलॉसॉफी, तुमची तंत्रशास्त्र, तुमचे कर्मकांड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तंत्रशास्त्र सगळ्यात जास्ती इथे यावाल्या तक्षशिलामध्ये आपल्याला शिकवल्या जायचं. म्हणजे तांत्रिक शिक्षण जो आहे ओव्हरऑल त्याबद्दल आपल्याला या विक्रमशिला यामध्ये मिळायला जायचं. ठीक आहे. डिग्री वेअर कॉन्फर्ड ऑन द ग्रॅज्युएट्स अँड पोस्ट ग्रॅज्युएट ॲट अ टाइम ऑफ द समावर्तन कन्व्होकेशन्स बाय द रूलर्स ऑफ द बेंगॉल. ठीक आहे. ही विक्रमशिला युनिव्हर्सिटी पण हा जो होता भक्तियार खिलजी या व्यक्तीने, जसं आपल्या नालंदा युनिव्हर्सिटीचे जे विहार होते त्यांना डिस्ट्रॉय करून टाकलेलं होतं, त्याच्यासोबत बरेचसे आपले मॉन्क्स, विहारामध्ये आचरण करत असणारे आपले भिक्षू, आपले बरेचसे आपले विद्यार्थी जे आहेत त्या सगळ्यांना जसं मारून टाकलेलं होतं, त्याच प्रकारे हा जो होता भक्तियार खिलजी यांनी 1203 ॲन्युअल सेंचुरीमध्ये इथे यांनी या विहारांना पण तसंच डिस्ट्रॉय केलं होतं आणि बरेचसे मॉन्क्स जे आहेत, बरेचसे आपले भिक्षुक जे आहेत किंवा आचार्य जे आहेत त्या सगळ्यांना त्यांनी डिस्ट्रॉय करून दिलेलं होतं. आणि 5वी युनिव्हर्सिटी जे, युनिव्हर्सिटीज भरपूर आहेत पण आपण या 5च युनिव्हर्सिटीबद्दल बोलणार आहोत कारण बऱ्यापैकी आपल्याला क्वेश्चन्स वेदिक, आपल्याला तक्षशिला, नालंदा आणि अशा प्रकारे विचारले जाऊ शकतात. मिथिला तुम्हाला लक्षात आलेलं असेल की रामायणामध्ये आपण हा शब्द ऐकतो, मिथिला देश के राजा. ठीक आहे. जनक राजा म्हणजेच आपली सीता मैया मिथिला. ठीक आहे. तर त्या वेळेला तिथे त्या राजाच्या सिस्टीमच्या थ्रू ही एज्युकेशनल सिस्टीम डेव्हलप झालेली होती. तेही या बुद्धिस्ट सिस्टीमला बरेचसे फॉलो करत होते कारण प्रत्येकांचा एकच एम होता की आपले आचरण किंवा कॅरेक्टर्स जे आहे ते प्युअर कॅरेक्टर्स एकमेकांपासून ट्रान्सफर व्हायला हवेत, पास व्हायला हवेत. तर अशा प्रकारची उच्च शिक्षण प्रणाली असायला हवी. ठीक आहे. तर यावाल्या मिथिला देशच्या राजामध्ये ही मिथिला युनिव्हर्सिटी जी डेव्हलप झालेली आहे, ही डेव्हलप जी आहे ही राजा जनकनी केलेली आहे. आणि इथे नाही फक्त फिलॉसॉफीबद्दल विचार केला जातो तर यामध्ये या मिथिला देशच्या या जनक राजांनी बरेचसे ऋषी आणि पंडितांच्या थ्रू इथे रिलिजियस क्लासेस किंवा रिलिजियस एज्युकेशन सिस्टीम जी आहे ही इथे डेव्हलप केलेली होती की आपल्या रिलिजनबद्दल, आपल्या धर्माबद्दलचा ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावा, आपल्या कल्चरशी ते लिंक्ड राहावेत, हे आपल्याला या मिथिला युनिव्हर्सिटीच्या थ्रू इथे शिकवल्या जात होतं. न्यायशास्त्र, गणेश उपाध्याय फाउंडेड अ स्कूल अ न्यू लॉजिक, त्यालाच आपल्याला 99 पण हा शब्द दिला जातो. बराचदा न्यायशास्त्र म्हणजेच किंवा आपला लॉचा एज्युकेशन जो आहे हा मिथिला युनिव्हर्सिटीमध्ये सगळ्यात पहिले फाउंड झालेला होता. अप टू द पिरियड ऑफ द मुघल एम्पायर अकबर, इट कंटिन्यू टू फ्लरिश ॲज अ इम्पॉर्टंट सेंटर ऑफ एज्युकेशन अँड कल्चर्ड क्रेडिटेड विथ द कंट्री वाईड रिप्यूट. इट वॉज अ फेमस स्पेशली फॉर द नव्या अँड तर्कशास्त्र म्हणजेच लॉजिक आणि आपला जो न्यायशास्त्र आहे त्याच्याबद्दल बराचसा अकबर जे आहेत जो अकबर होता तो अकबराला पण हा मिथिला देशच्या राजा किंवा या मिथिला युनिव्हर्सिटीपासनं जे तर्कशास्त्राचे ज्ञान किंवा
न्यायशास्त्राचे ज्ञानबद्दल त्यालाही त्यांनी डिस्ट्रॉय करण्याचा काम केलेलं आहे. ठीक आहे, परंतु न्यायशास्त्र काय आहे किंवा तर्कशास्त्र, लॉजिक, रिझनिंग ही कशा प्रकारे लिंक केलं जातं हे आपल्याला या मिथिला युनिव्हर्सिटीच्या थ्रू म्हणजे अँशियंट पिरियडमध्ये पाहायला मिळतो. ठीक आहे, तर आपण काय काय बघितलेलं आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ प्राचीन भारत. प्राचीन भारतामध्ये बघितली जाणारी आपली उच्च शिक्षण प्रणाली.